नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दिदी यांच्या चाकाची खुर्ची, सुधा मूर्ती यांच्या अस्तित्व या दोन पुस्तकांनंतर सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकारलेली अप्रतिम कादंबरी महाश्वेता आजपासून सुरुवात करत आहोत. पुस्तकाची सुरुवात सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या त्यांच्या प्रस्तावनेपासून करूया. प्रस्तावना. मूळची उत्तर कर्नाटकातली असल्यामुळे माझ्या दृष्टीनं मराठी परकी भाषा नाही. 3-4 वर्षाचा बालपणातला काळ मी कोल्हापूर आणि कुरुंदवाडमध्ये काढला आहे. तारुण्यातली महत्वाची 8 वर्ष मी पुण्यातच होते. इथेच माझी नारायण मूर्तींशी भेट झाली. इन्फोसिस कंपनीची सुरुवातही इथंच माझ्या घरात झाली. अशा प्रकारे माझं पुण्याशी नातं जुळलं आहे. मी मूळची कन्नड प्रदेशातली असल्यामुळे माझ्या भावना मातृभाषेतच स्पंदन पावतात. त्यामुळे माझ्या साऱ्या कादंबऱ्या मी कन्नड भाषेतच लिहिल्या आहेत. महाश्वेताला कन्नड भाषेत अपेक्षेपेक्षा भरपूर प्रसिद्धी मिळाली. ही कादंबरी तेलुगू, तमिळ, हिंदी या भाषांमध्ये अनुवादित होऊन विपुल वाचकांच्या प्रशस्तीस पात्र ठरली आहे. आता ही मराठी भाषेत अनुवादित होऊन मराठी वाचकांपर्यंत पोहोचत आहे. ही माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची घटना आहे. अंगावर कोडाचा डाग उमटणं म्हणजे जीवनाचा अंतच जवळ आला आहे असं मानलं जातं. तो एक केवळ चर्मरोग आहे असं कोणी मानत नाही. त्यातही एखाद्या वयात येणाऱ्या मुलीच्या अंगावरचा पांढरा डाग तर साऱ्या घराण्यावरचा शाप बनतो. अशा वातावरणात घेरले गेलेल्या सुंदर अनुपमाच्या धैर्याविषयी ही कादंबरी सांगते. मराठी साहित्य जगतासाठी माझी मैत्रीण सौ उमा कुलकर्णी यांनी हा सुंदर अनुवाद केला आहे. अल्पावधीत महाश्वेता प्रकाशित करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊस आणि सुनील मेहता यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. मराठी वाचक हो, तुमचा अभिप्रायच माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. सुधा मूर्ती, बेंगलोर. भाग 1. पहाटेचं थंडगार वारं खिडकीतून शिरून चेहऱ्यावर आलं तेव्हा थकलेल्या घामेजलेल्या आनंदचा जीव थंडावला. रात्रभरच्या कामानं तो दमून गेला होता. बाळंतिणीची नवजात अर्भकाला पाहण्याची तीव्र इच्छा आणि नवजात बालक रडायला तयार नव्हतं. मुळात हृदय कमकुवत असलेल्या गर्भारशीनं संपूर्ण रात्रभर क्षणोक्षणी मृत्यूशी 2 हात करत जन्म दिलेलं ते बाळ. तिच्या बरोबरीनं आनंद आणि त्याचे प्राध्यापकही रात्रभर मृत्यूशी झगडा देत लढले होते. प्रोफेसर देसाई यांच्या कर्तृत्व शक्तीपुढे ते मोठं आव्हानच होतं. आनंद ही एका नव्या अनुभवातून जात होता. सारी रात्र ते तिघही जागेच होते. ऑपरेशन यशस्वी झालं. बाळ भूतलावर उतरलं. पण न रडून त्या बाळानं सगळ्यांपुढे यक्षप्रश्नच टाकला होता. त्याच्या नाजूक कोवळ्या ओठांवर आपले जाडेभरडे ओठ टेकवून आनंद कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्यासाठी धडपडत होता. अखेर एकदाचं बाळानं अगदी नाजूकपणे कुई केलं. डॉक्टर देसाई यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आनंद, आणखी रडू दे असं सांगून ते हात धुवायला निघून गेले. एवढा वेळ उभे असलेले बालरोग तज्ज्ञही आवरून निघाले. जाता जाता ते म्हणाले, मुलगी ना, मग नक्की जगेल, शिवाय पुढं रडेलही भरपूर. तिथं फक्त बाळ बाळंतीण आनंद आणि नर्स प्रभावती राहिले. एव्हाना बाळ मोठ्यानं रडू लागलं होतं. प्रभावतीच्या चेहऱ्यावरही हसू होतं. लेबर रूम मध्येच केस पांढरे झालेल्या प्रभावतीच्या मनात आलं, जन्मता मुलांपेक्षा मुलगी काटक असते, पण पुढच्या आयुष्यात मात्र तिला सतत पुरुषापुढे नमतं घ्यावं लागतं ना. मनातले विचार बाजूला सारून ती लगोलग पुढच्या कामाला लागली. आनंदनंही लगोलग बाळाच्या जन्माचा सगळा तपशील भरायला सुरुवात केली. वेळ, तारीख, आई वडिलांचं नाव, जात वगैरे. बाळाच्या आयुष्यात आई आणि वडिलांचं सारखंच स्थान असतं. बाळाची आई हीच याविषयी कुठलाही संशय नसतो, पण बाळाचे वडील कोण याविषयी मात्र तिथं कुठलीच खूण नसते. आई नाव सांगेल तेच बाळाचे वडील. किती विचित्र हे. मृत्यूच्या मुखापर्यंत जाऊन माघारी आणणाऱ्या त्या प्रत्यक्ष जनन क्रियेत पुरुष फक्त प्रेक्षकच असतो. त्यानं बाळाकडे पाहिलं. त्याच्या मनात उमटणाऱ्या क्रिया प्रतिक्रियांपासून मुक्त असलेलं बाळ मात्र रडून रडून लाल बुंद झालं होतं. आनंदनं हातातल्या घड्याळात पाहिलं. 7 वाजले होते. ड्युटी संपली होती. लवकर घरी जाऊन मस्तपैकी झोपून जाण्याची तीव्र इच्छा होती. हात धुवून
ड्युटी रूम मधून आपला ॲप्रन घेऊन बाहेर निघताना समोरच नर्स प्रभावती भेटली. डॉक्टर, सरांचं घड्याळ इथंच राहिलंय, तुम्ही जाता जाता त्यांना देऊन जा. आनंदच्या लक्षात आलं, रात्रभरचा ताण आणि दमणूक यामुळे देसाई सर ते घड्याळ विसरून गेले असावेत. नाही तर ते अतिप्रिय घड्याळ ते कधीच विसरून जाणं शक्य नाही. प्रभावतीनं दिलेलं घड्याळ खिशात ठेवत तो हॉस्पिटल बाहेर आला आणि तिथं उभ्या असलेल्या चकचकीत स्टील कलरच्या नव्या करकरीत ओपेल ऑस्ट्रा गाडीत बसला. एव्हाना देसाई यांचं ते घड्याळ बरंच प्रसिद्धी पावलं होतं. डॉक्टर देसाई इंग्लंडमध्ये शिकत होते तेव्हा त्यांच्या तिथल्या प्राध्यापकाने ते घड्याळ त्यांना दिलं होतं. वर्गात शिकवतानाही आपल्या त्या प्राध्यापकांच्या बुद्धिमत्तेविषयी, शल्य कौशल्याविषयी आणि मृदू हृदयाविषयी सांगितल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. एकदा एका विद्यार्थ्यानं भर वर्गात त्यांना खोडसाळपणे विचारलं होतं, सर, तुम्ही हे घड्याळ कुणाच्या हातात बांधणार? त्यावर ते म्हणाले होते, फारच चांगला प्रश्न आहे. यंदा MBBS ला जो कोणी पहिला येईल त्याला हे नव्हे, दुसरं रिस्टवॉच मी देईल, आपलं HMT. आनंदनं पुन्हा आपल्या घड्याळाकडे पाहिलं. हे काही त्याच्या दृष्टीनं केवळ वेळ दाखवणारं घड्याळ नव्हतं. MBBSच्या परीक्षेत पहिला आल्याबद्दल देसाई सरांकडून मिळालेली ती भेट होती. त्यानं क्षणार्धात तडक घरी जाण्याचा विचार सोडला आणि कार देसायांच्या घराकडे वळवली. वयोपरत्वे विसराळू बनत चाललेले सर घड्याळ न दिसल्यामुळे कसे सैरभैर झाले असतील या विचारानं तो व्याकुळ झाला. तो घरी पोहोचला तेव्हा देसायांच्या पत्नी हॉलमध्ये रेडिओ ऐकत बसल्या होत्या. त्याला पाहताच त्या उत्साहानं म्हणाल्या, ये ये, हे काय इतक्या सकाळी? घरून आलास की हॉस्पिटलमधून? हॉस्पिटलमधून. सर घड्याळ विसरले होते, ते द्यायला आलो. वसुमती ताई हसल्या. त्यांनाही त्या घड्याळाचा इतिहास चांगला ठाऊक होता. आनंदाशी त्यांचं लांबचं नातंही होतं. त्या उठत म्हणाल्या, थांब आनंद, चहा पिऊन जा. नको, आई वाट पाहत असेल. त्याच वेळी देसाई सर आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यानं दिलेलं घड्याळ खुशीनं मनगटावर बांधत ते म्हणाले, अरे आनंद, वसुमतीनं आज तुला इथं जेवायला सांगितलंय. मीच सांगायला विसरलो तुला. त्यापेक्षा असं कर, इथंच थांब तू, जेवूनच घरी जा. नको सर, घरात आई एकटी आहे. आईचं कुक्कुलं बाळ तू. मी इंग्लंडला गेलो तेव्हा तुझ्यापेक्षा लहान होतो, एकटाच. अहो, तोही इंग्लंडला जाईल तेव्हा एकटाच जाईल ना. वसुमती ताईंनी त्यांना मध्येच अडवलं. नंतर आनंदकडे वळत त्या म्हणाल्या, बऱ्याच दिवसात तूही फिरकला नव्हतास म्हणून निरोप पाठवला होता. त्या आता श्रीनाथही आलाय. राधाकाला फोन करून कळवेन मी. श्रीनाथ वसुमती ताईंचा भाऊ. तो अजूनही साखर झोपेत होता. आता आनंद पुढं कुठलाच मार्ग नव्हता. त्याच्या डोळ्यांवर मात्र झोपेची झापडं येत होती. हे लक्षात येऊन देसाई म्हणाले, तू वरच्या गेस्टरूम मध्ये जाऊन झोप काढ बघू जेवायच्या वेळेपर्यंत. देसाई सर आणि आनंदचं नातं फक्त गुरु शिष्याचं नव्हतं. सरांना फक्त 2 मुलगेच होते. मुलगी असती तर त्यांनी आनंदला जावई करून घेतला असता, असं वर्गातली मुलं नेहमी म्हणायची. सरांविषयी मनात पराकोटीचा आनंद असला तरी आनंद त्यांच्या समोर संकोचून जायचा. गेस्टरूम मध्ये गेल्या गेल्या बूट आणि ॲप्रन काढून त्यानं बॅगेतला नाईट ड्रेस अंगावर चढवला आणि अंथरुणावर अंग टाकलं. झोपेला निम्म मरण म्हणतात, हे किती खरं आहे. या क्षणी कुणी काही देऊ केलं तरी झोपेपुढे तुच्छ आहे. साऱ्या जीवनातलं सुख झोपेत एकवटलं आहे असा विचार करत त्यानं कूस पालटून भिंतीकडे तोंड केलं. त्याचा डोळा लागणार त्या क्षणी त्याला ऐकू आलं, प्रिया, किती सुंदर आहेस तू, मदनाचा पुतळाच. तुला पाहता क्षणीच मी तुझ्या प्रेमपाशात सापडले बघ. आनंद क्षणभर गडबडला. त्यानं सभोवताली पाहिलं, कुणीच नव्हतं. मग आपण आवाज कुठला ऐकला? त्या नाजूक गोड आवाजात त्याच्या डोळ्यांवरची झोप उडवून लावली होती. तो खरोखर कुणा तरुणीचा आवाज होता की आपल्याला झालेला भ्रम? आनंदचा देखणेपणा ही सर्वमान्य वस्तुस्थिती होती. उंच सदृढ बांधा, गोरा रंग, कुरळे दाट केस यामुळे कॉलेजमध्ये त्याला मदन, हिमॅन, श्रीयुत कॉलेज यांसारख्या पदव्या सहज प्राप्त झाल्या होत्या. स्वभावता गंभीर स्वभावाच्या आनंदची मुली शुकमुनी, गौतम ऋषी म्हणून थट्टा करायच्या. लेडीज रूम मध्ये तर नेहमीच त्याचा विषय असायचा. काय नलिनी, आज वॉर्डमध्ये शुकमुनी तुझ्याकडेच पाहत होता.
सुमानी गौतम ऋषीचं पोस्टिंग एकाच ठिकाणी आलंय. ऑल दी बेस्ट. का जळतीयस एवढी? एवढी ओळख असून एकदाही घरी आले नाहीत राजश्री. हे सारं बोलणं त्याची मावस बहीण अनुसया त्याच्यापर्यंत पोहोचवत होती. आनंद अंथरुणावर उठून बसला. शांतता पसरली होती. बहुतेक हा आपल्याच मनाचा खेळ असावा या विचारानं त्याची त्याला शरम वाटली. त्याच वेळी पुन्हा तो सुश्राव्य आवाज कानावर आला. या सुंदर अंगाला पाहता क्षणीच मी त्याच्यावर मोहून गेले आहे. त्याचं देखणं रूप, सुंदर देह, गोरा रंग, मदनाप्रमाणे भासणाऱ्या या तरुणावर मी अनुरक्त झाले आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा ही माझी इच्छा. भिंती पलीकडून तर हे ऐकू येत नाही ना? आनंदनं पांघरून बाजूला सारून भिंतीला कान लावला. प्रेम ही अनेकांकडे चौकशी करून पारखून विकत घेण्याची वस्तू नव्हे. ही काही बाजारात विकत मिळणारी गोष्ट नाही. एखाद्या व्यक्तीला पाहताच त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाशी, तिच्या जीवनातील सुखदुःखाशी जीवनभर एकरूप होऊन राहण्याची अदम्य इच्छा म्हणजे प्रेम. या अदम्य इच्छेत जीवन आणि समाजाची सगळी बंधने पायदळीत तुडवण्या इतकी ताकद असते. हा कसाही असो, कुणीही असो, कुठंही असो, त्यावरचं माझं प्रेम अचल आहे. हिमालयाप्रमाणे स्थिर, सागराप्रमाणे खोल आणि मानस सरोवराप्रमाणे निर्मळ. त्या गोड आवाजात प्रेमाची व्याख्या ऐकताना रंगून गेलेला आनंद भानावर येतात चांगला गडबडला. त्याच वेळी त्याला हुंदके ऐकू आले. कुणीतरी हुंदके देत म्हणत होतं, जशी चंद्राची रोहिणी, नारायणाची लक्ष्मी, सूर्याचं जसं कमळाशी नातं आहे, जे वृक्ष आणि वेलीचं नातं आहे, तेच माझं त्याच्याशी आहे. माझ्या जीवाचा जीव आहे तो. हा विरह सहन कशी करू? प्रिया, तू नसशील तर ही भूमी नरकासमान आहे. हे चंद्रकिरण सहस्र रश्मी होऊन माझं सर्वांग जाळता आहेत. माझ्यावर तू रागवलास काय की मी अभागी आहे म्हणून तूही माझा तिरस्कार करतोस? तुला माझी दया येऊ दे. त्या आवाजातली व्याकुळता वाढली तसा आनंद सावध झाला. पलीकडच्या खोलीत कुणीतरी असावं, पण कोण? या घरात तर वसुमती ताईंशिवाय आणखी कुणीही स्त्री नाही. हा आवाज निश्चित त्यांचा नाही. कोण असावी ही 20-22 वर्षाची तरुणी? त्यानं खोली बाहेर येऊन पलीकडच्या खोलीत डोकावून पाहिलं. तिथं कुणीच नव्हतं. अंथरुणावरती बेडशीटची घडीही जशीच्या तशी होती. तिथं कुणी पाऊल ठेवल्याचं कुठलंही लक्षण नव्हतं. आनंद पुन्हा आपल्या खोलीत परतला. आता कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता. तो पुन्हा अंथरुणावर आडवा झाला. हा कसला भ्रम म्हणायचा की हे स्वप्न होतं? आपल्या अंतर्मनातला आपल्या व्यक्तिमत्वाविषयीचा अभिमान हे नाटक घडवत नसेल? नाही, निश्चित नाही. आपल्याला तर स्पष्ट सुसंबंध वाक्य ऐकू आली होती की हा एखाद्या यक्षिणीचा खेळ म्हणायचा. पण कुणी का असेना, कुणासाठी व्याकुळ झाली असेल ती? विचार आणि भावनांच्या कल्लोळात केव्हा झोप लागली हे त्याचं त्यालाच समजलं नाही. संध्याकाळ होत आली होती. देसाई सर आपल्या एका प्राचार्य मित्राबरोबर काहीतरी कामाचं बोलत डिपार्टमेंट मधल्या खोलीत बसले होते. वॉर्ड बाहेरच्या टेबल खुर्चीवर बसून आनंद दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची टिपणं काढत होता. देसाई सरांनी त्याला बजावलं होतं, आमचं कामाचं बोलणं चाललंय, कुणी आलं तर मी नाही म्हणून सांग. टिपणं काढत असताना त्याच्या मनात गेल्या आठवड्यातली ती घटना तरळून गेली. खरंच कोण असावी ती? जेवतानाही तो आणि श्रीनाथ वगळता आणखी कुणी बाहेरचं नव्हतं. याविषयी वसुमती ताईंना विचारावं म्हटलं तरीही खोडकर बाई त्याच्या आईला हीच घटनानंतर तिखट मीठ लावून ऐकवेल, वर कुस्ती जोडेल. राधाक्का, आनंदला मोहिनी भूतानं झपाटलंय हा. स्वप्नात येऊन त्याच्याशी गप्पा मारते म्हणे. कुणी आहे का कॉलेजमधली एखादी? हे बघ, इंग्लंडला जाण्याआधी त्यांचं लग्न लावून देवाई. खरोखरच कोण असेल ती? एक्सक्यूज मी, मला डॉक्टर देसायांना भेटायचंय. आनंदच्या विचारांचा धागा तुटून तो जमिनीवर आला. त्यानं मानवर करून पाहिलं. एक अप्रतिम सुंदर तरुणी समोर उभी होती. प्रत्यक्ष अप्सराच. मध्यम उंची, लालसर गोरा वर्ण, रेखीव चेहरा, काळेभोर मोठे डोळे, नाजूक जीवनी, काळ्याभोर केसांच्या दोन्ही खांद्यांवर उडणाऱ्या जाड वेण्या, अंगावर निळ्या काठाची पोपटी गडवाल साडी, निळा ब्लाऊज. आनंद गोंधळला. हे अपेक्षित असल्याप्रमाणे ती मंद हसली. तिला अशा प्रकारच्या प्रतिक्रियेची सवय असावी. तीच पुढे म्हणाली, कृपा करून सांगाल का
डॉक्टर देसाई कुठं आहेत ते? तिच्या गालावरची मोहक खळी आणि शुभ्र सुबक दंतपंक्ती पाहून मोहरलेला आनंद आणखी गडबडला. ओ, कदाचित तुम्हाला ठाऊक नसेलही. मीच आज जाऊन पाहू का? भानावर येत तो म्हणाला. सॉरी, देसाई डॉक्टर इथं नाही. ते इथं आहेत, मला ठाऊक आहे. आता मात्र आनंदनं ठामपणे सांगितलं. ते इथं असले तरी तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. तिच्या नाजूक भुवया क्षणभर आक्रसल्या, पण ती पुन्हा मंद हसत म्हणाली, तुम्ही आत निरोप तर द्या प्लीज. म्हणावं अनुपमा आलीये. अनुपमा तर हिचं नाव. खरोखरच अनुपम सौंदर्याचा साक्षात पुतळा आहे हा. तरीही आनंद म्हणाला, तुम्ही हवं तर त्यांची वाट पाहू शकता इथं बसून, पण ते यावेळी पेशन्स बघत नाहीत. अनुपमा हसली आणि आनंदला जुईच्या मांडवावरच्या सगळ्या कळ्या एकदम उमलाव्यात तसं वाटलं. ती म्हणाली, सॉरी, मी त्यांची पेशंट नाही डॉक्टर. आनंद, डॉक्टर आनंद माझं नाव. आनंद. त्याच वेळी डॉक्टर देसाई स्वतःच बाहेर आले आणि आनंदशी गप्पा मारणाऱ्या अनुपमेला म्हणाले, किती वेळ वाट बघायची तुझी अनु? आता मी निघालोच होतो. तेच सांगत होतो प्राचार्यांना. मामा, तिकीट विकणं म्हणजे कादंबऱ्या विकणं नव्हे. बडबड करायची, पटवून द्यायचं आणि मग तिकीटं खपवायची. शिवाय मला येऊनही थोडा वेळ झाला. बोलता बोलता ती थांबली. आनंद विषयी तक्रार करावी की करू नये या विचारात ती थोडी घुटमळली आणि मग स्वतःला सावरत म्हणाली, ते जाऊ द्या. तुम्हाला कुठली तिकीटं देऊ? ओ, विसरलोच मी. अनु, हे डॉक्टर आनंद, माझा अत्यंत हुशार विद्यार्थी. वसूची मावशी राधा का ठाऊक आहे ना, तिचा हा मुलगा. एवढ्यात इंग्लंडला निघालाय भारतातल्या विद्वानांची संख्या वाढवायला. मी काही तोंड देखलं कौतुक करत नाही. याच्यावर सरस्वती आणि लक्ष्मी दोघींचाही वरदहस्त आहे. आनंद संकोचून गेला. जाऊ द्या सर, आता ते सगळं कशाला? तिकडे लक्ष न देता देसाई सर पुढं म्हणाले, आणि आनंद, ही अनुपमा. अनु, माझा शामराव नावाच्या मित्राची मुलगी. तिच्याविषयी थोडक्यात सांगणं कठीण आहे. हे बरंच झालं मग. तुम्ही नकाच सांगू. आधी ही तिकीटं घ्या म्हणजे झालं. ती हँडबॅग मधून तिकिटाची पुस्तकं काढत म्हणाली, अरे, हिचं नाटक म्हणजे काय हे तुला ठाऊक नसेल. काय अप्रतिम अभिनय करते ही. तुमची ही जुई श्रीदेवी सगळ्या फिक्या पडतील हिच्या पुढे. फक्त नाटकच नव्हे, MA शेवटच्या वर्षाला आहे. प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास फर्स्ट. शास्त्रीय संगीतही शिकते. पुरे मामा, आधी 100चं तिकीट घ्या, नंतर हवं तेवढं कौतुक करा. अनु, अगं मी सरकारी नोकर. तुझे 100चं तिकीट मला परवडणार नाही. प्राचार्यांचंही माझ्यासारखंच आहे. आनंद सारख्या लक्ष्मीपुत्रांना 100चं काय, 500चं तिकीट गळ्यात मार. आम्हा दोघांसाठी मात्र 50चीच फाड. खरं तर तेही जास्तच आहे. खरं की नाही? हा प्रश्न प्राचार्यांना उद्देशून होता. होय, शिवाय त्या दिवशी मी परगावी जाणार आहे. तू माझी विद्यार्थिनी, त्यामुळे एक तिकीट दे 50चं. शिवाय तुझं नाटक म्हटलं की माझी मुलगी सोडणार नाही. 2 मोठी माणसं 50ची तिकीटं घेत असताना आपण तरी 100चं का घ्या, असा विचार करून आनंदही म्हणाला, मलाही 50चंच द्या. अनुपमानं एवढ्या अवधीत त्याच्यासाठी 100चं तिकीट फाडलंही. ती म्हणाली, डॉक्टर आनंद, तुमच्या दृष्टीनं 100 रुपये म्हणजे फार काही मोठी रक्कम नाही. अपंगांच्या संस्थेच्या दृष्टीनं 100 रुपये ही काही फार मोठी देणगीही नाही. नाटक बघायला मात्र अवश्य यायचं हं. तिच्या त्या सराईत विक्रेत्याप्रमाणे वागण्यामुळे आनंदला काही बोलणं शक्यच झालं नाही. अपंगांच्या संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी जे विविध कार्यक्रम ठेवले होते त्यात हे नाटकही होतं. अनुपमेनं त्यासाठी आणि तिकीटं विकण्यासाठी बरीच धावपळ केली होती. सरांनी तिच्या अभिनयाचं भरपूर कौतुक केलं होतं. नाही तरी ती त्यांच्या मित्राची मुलगी ना. अभिनयाचं काही का असेना, या सुंदर मुलीला त्या निमित्तानं आणखी एकदा भेटता बोलता येईल असं आनंदला वाटलं. जेमतेम एकदा भेट झालेल्या अनुपमेनं आनंदला पुरतं प्रभावित केलं होतं यात शंकाच नव्हती. हजारदा ती कुठं राहते याची चौकशी करावीशी वाटली तरी त्यांना मन आवरलं. आनंद सकाळी बऱ्याच उशिरा उठला. आरशापुढं उभं राहून दाढी करताना त्याला आपलं प्रतिबिंब बघून हसू आलं. नाईट ड्युटी नसली तरी आदल्या दिवशी पाहिलेल्या सौंदर्यामुळे काल त्याची नीट झोप झाली नव्हती. परिणामी त्याचे डोळे लाल झाले होते. याच्या आधी कितीतरी सुंदर तरुणी पाहिल्या असल्या तरी या अनुपमेनं आनंदच्या मनात निश्चित प्रवेश केला होता.
काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्या असल्या तरी चंद्रिका एकच असते ना. या अनुपमेविषयी आणखी माहिती कशी काढता येईल? गळ्यात मंगळसूत्र दिसलं नाही म्हणजे अविवाहित दिसते, तरी तिची पार्श्वभूमी काय असावी? आपल्याला पाहून तिला काय वाटलं असेल? रेझर लागून रक्त आलं तसा आनंद भानावर आला. आरशात आपल्या प्रतिबिंबा शेजारी ती उभी राहून हसतीये असा भास झाला त्याला. या भ्रमाचा आनंदला हसू आलं. ही पुन्हा कधी भेटेल? ती पुन्हा भेटणं शक्य आहे काय? त्या तिकिटाची आठवण होताच त्यानं खुशीनं शीळ घातली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.